आता नाही झालं त्यामुळे सारखं सारखं पालकमंत्री सरकारी कामापुरता ठीक आहे पालकमंत्री, ते आपलं नेटानं चाललंय माझं सरकारी काम, कुठंच काय त्याच्यात साहेब शिवेंद्रराजे पिटी मारायला तयार आहेत तुम्हाला काय रिस्पॉन्स दिला काय? मारली तर ना आता पण हात सोडला नाही तुमचा. आता या दोघांचा एक झेंडा दिला, ते झेंडे पण तिथं कमी होते, आमच्या दोघांचा एक झेंडा दिला, मग धरला दोघांनी एक झेंडा, दाखवला हिरवा झेंडा. तसा झेंडा सत्तेचा पकडणार होता. मी माझ्या हातातच नाही ना सर, मी काय सांगणार साहेब तुमच्या असं नेत्याला काम करण्याची शक्य आहे. आहे ना, तो प्रशासनात करतोच ना. आणि बघा नेत्यांना आम्ही दाखवलं ना पक्षाचं काम, 3 सदस्य होते ते 15 केले आम्ही. म्हणजे काय नेत्यांना असं म्हणणार नाही, पण मी कष्टाळू आहे, मी पक्ष वाढवतोय. नगरपालिकेला आम्ही चांगलं लढलो जिल्ह्यामध्ये, कराडसारखी एवढी मोठी, सातारच्या खालोखाल मोठी असणारी नगरपालिका आम्ही एक हाती सत्ता आणली. तेच 15 सदस्य निवडून आणलं, गणामध्ये सुद्धा सदस्य मोठ्या प्रमाणात आले, म्हणूनच कुठेतरी वाटतं की शिवसेनेला असं वाटत नाही की बाबा सत्ता स्थापनेमध्ये आपण असलं पाहिजे आणि लवकरात बघा गणामध्ये तुम्ही म्हणला तर जिल्ह्यामध्ये आमचे 46 पंचायत समिती सदस्य आहेत सातारा जिल्ह्यामध्ये, 15 पंचायत जिल्हा परिषद सदस्य, 46 पंचायत समिती सदस्य. आणि साहजिक प्रत्येकाला वाटतं ना सत्तेत असावं, कुणाला वाटत नाही सत्तेत नसावं म्हणून. पण शेवटी राजकीय समीकरणं जुळली पाहिजे, अंकगणित जुळलं पाहिजे,